नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. नगर परिषद भरती 2026च्या बाबतीतनं एक अपडेट आलेला आहे. आता या अपडेटमध्ये TCS किंवा IBPS या दोघांपैकी कोण परीक्षा घेणार किंवा त्यामध्ये ते जे अपडेट आहे तर ते त्या अवतीभोवती आहे. हा व्हिडिओ मेजरली फोकस परीक्षा कोण घेणार आहे यावरती तर असणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे जाहिरात कधी येणार आहे. कारण 15 जूनला या तथाकथित यूट्यूब टीचर्सच्या म्हणण्यानुसार जी जाहिरात येणार होती 6 महिने झाले तरी जाहिरात आलेली नाही. मी अगोदरही सांगितलं होतं की नगर परिषदची जाहिरात 2025मध्ये येणार नाही, आली नाही. त्यासोबत तलाठी भरतीची देखील सांगितलं होतं, आलेली नाही ती. पण मला असं सांगून काही माझा काही उन्माद किंवा अघोरी आनंद दाखवायचा असं काही नाही आहे. वाय एम टेलिंग यू दॅट की मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे विश्वास बसावा अशी माहिती जी तुम्हाला ऐकण्यासाठी कडू असेल पण जी खरी आहे, सत्य माहिती आहे तीच मी दाखवतो आहे आणि तीच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाहिरात कधी येणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे जे सर्वात मोठं अपडेट आहे ते देखील आपण पाहूया. TCS IBPS कोण घेणार आहे ते देखील बघा. तत्पूर्वी आपलं फक्त 49 रुपयामध्ये TCS IBPS आणि MPSCसाठी संपूर्ण विषयाच्या ज्या नोट्स आहेत तर त्या फक्त 49 रुपयात आहेत. प्लस आपलं महावृत्त चालू घडामोडीसाठीचं जे डेली PDF जे मिळतात ना ते देखील यामध्ये आहे. प्रत्येक पानावर यश, प्रत्येक ओळीमध्ये सिलेक्शन असं आहे. इंग्लिश, मराठी, GK, GS, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पॉलिटिक्स सगळे विषय जे आहेत तर ते यामध्ये कव्हर केलेले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते ई-स्वयंचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि यस काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान आली तर या नंबरवरती तुम्ही रिच आउट करू शकता. न आता हे ते पत्रक आहे. या पत्रकासाठी मी काय करतो की थोडंसं तुम्हाला क्लिअर व्हिजिबिलिटी यावी म्हणून मी थोडासा ब्राईटनेस कमी करतो, जेणेकरून तुम्हाला जे लिहिलेलं आहे तर ते व्यवस्थित दिसेल. बघा आता हे जे पत्र आहे ना तर हे 9 जानेवारीचं आहे. ठीक आहे, आजचं पत्र आहे. आणि आजच्या या पत्रकामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती त्यांची एक झूम नाही गुगल मीट होती. तर गुगल मीटची लिंक जी आहे ना तर ती देखील यांनी शेअर केलेली आहे ना. आता या मीटिंगचा अजेंडा काय होता ते पहा. राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत. रिक्त पदांची ही जी भरती प्रक्रिया आहे, महाराष्ट्र शासनाचा जो 150 दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो तथाकथित गाजावाजा केला. आणखी 150 दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये कोणतीही जाहिरात मोठी आलेली नाही आहे. तर त्या संदर्भात हे पत्र होतं की बाबा आता नगर परिषदेच्या जाहिराती यायला पाहिजे ना. आता हे एक पत्र आणि मी तुमच्यासाठी दुसरं एक पत्र आणलेलं आहे. या दोन्ही पत्रकामधली जर माहिती तुम्हाला जर समजली म्हणजे ऑफकोर्स मी ते समजावून सांगणार आहे. यावरून कळेल तुम्हाला की हे शासन जाणून बुजून विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास करत आहे किंवा सांगायचं एक, दाखवायचं एक, बोलायचं एक आणि करायचं एक, असा हा प्रकार जो आहे तर या शासनाचा चालू आहे. हे मी तुम्हाला दाखवतो, प्रूव्ह करून दाखवतो. ठीक आहे ना. आता इथं काय सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया करण्याबाबत. ठीक आहे, आणि पुढेही त्यांनी कटाक्षानं सांगितलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत हे का केलं नाही असं तसं विचारलेलं आहे. आणि दुसऱ्या हाताला त्यांनी काय आहे की 2 वर्षाची याची काय आलेली आहे वेटिंग लिस्ट आहे, ते पण कागदपत्र दाखवतो मी तुम्हाला ना. आता बघा, महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाचा 6 मे ते 2 ऑक्टोबर कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आणखी पण राबवण्यात येत आहे म्हणजे काय आता कशा पद्धतीनं कारभार चालतो हा काही समजत नाहीये. सदर कार्यक्रमांतर्गत सदर प्रवृत्ती देखील सरळ सेवा राबवण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील आस्थापनेवरील 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक हा दिलेला आहे नुसार. आता एक गोष्ट हायलाईट करा, लक्षात असू द्या. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील काय, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील हा जो भाग आहे हा लक्षात ठेवा. अराजपत्रित गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समिती जी आहे तर ती गठीत करण्यात येणार आहे. कोणती भरती जर याची असेल क्लिष्ट आणि फार त्यामध्ये पदसंख्या वेगवेगळ्या आहेत, टेक्निकल पदं आहेत, तर अशा वेळेस काय आहे की समित्या ज्या आहेत तर त्या शासनाकडून चालवल्या जातात. तर जिल्हा समिती आहे तर ही गठीत करण्यात आलेली आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील त्याच्या आतीला. ठीक आहे, हा या शब्दावरती लक्ष ठेवा ना. आता पुढचं जे आलेलं आहे ही प्रक्रिया राबवण्यासाठी, स्पर्धा परीक्षा राबवण्यासाठी TCS आयॉन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि IBPS या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी यांचे
त्यांच्या स्तरावरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की TCS आणि IBPS या दोन्हीपैकी एकाची निवड करायची. नाव आता मी तुम्हाला सांगतो की TCS आणि IBPS दोघांपैकी कोणाची निवड होणार. बघा आता यामध्ये 90% जे चान्सेस आहेत ना तर ते आहेत TCSचे आणि फक्त 10% चान्सेस आहे IBPSचे. बघा IBPS कडे एक सोन्याचा गल्ला जमा करण्यासाठी एक प्रक्रिया आहे असं म्हणून म्हणजे असं पाहिलं जातं. ठीक आहे, कारण की IBPSची जी एक्झाम असते ना तर ती थोडीशी टफ असते आणि ती फक्त गट ब राजपत्रित गट ब ची जर पद आली ना MPSCने जर ती नाही भरली तर ती IBPS मार्फत भरले जातात. TCS कडूनही भरले जातात, पण जास्त विश्वास जो आहे तर तो IBPS कडे आहे. टेक्निकल पद तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिलेलं आहे का की टेक्निकल पद जास्त करून TCSनेच भरलेले आहेत. ठीक आहे, टेक्निकल पद जे आहेत ना तर ते IBPS कडून भरलेले नाही आहेत, म्हणून TCS कडूनच आहे ना. आता पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की TCS मार्फत असेल. ओके ना, आता उक्त दोन्हीपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांच्या समज सामंजस्य करार करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे. परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल संचालनास अद्याप प्राप्त झाले नाही. याबाबत अध्यक्षतेखालील 12/1/2026 रोजी ठीक आहे दुपारी 3 वाजता VC वरती मीटिंग करण्यात आलेली होती आणि हे त्याचं काय आहे पत्रक आहे. आणखी एक महत्वाचं आहे की पत्राद्वारे सदर कार्यक्रमातील देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषदा नगरपंचायतीमधील गट क गट ड च्या स्थायी रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन प्रचलित शासन नियमानुसार विविध पद्धतीने निश्चित करून संबंधित कारवाई करणे अपेक्षित आहे. म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे की सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा निवड समिती गठीत करून जे आहे तर ती भरती प्रक्रिया जी आहे तर ती पुढे आणायची. नाव आता माझ्याकडे एक दुसरा एक GR आहे की ज्यामध्ये भूतपूर्व जिल्हा निवड समितीची जी वेटिंग लिस्ट आहे ती किती 2 वर्षाची केलेली आहे. किती भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील. ठीक आहे, म्हणजे हे इथं जे आपण पाहिलेलं आहे कोणतं हे जे पद जे आहेत हे कोणते आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील या संदर्भातला हा GR म्हणजे त्यांना लागू होतो. गट ब राजपत्रित गट क गट ड संवर्गातील म्हणजे हा जो GR आहे हा कोणासाठी आपल्या नगर परिषदेसाठीच होता. ठीक आहे, आणि हा GR आहे 2 डिसेंबरचा. कधी आहे 2 डिसेंबरचा. यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत मार्गदर्शक सूचनामध्ये सुधारणा करण्याबद्दल. ठीक आहे, तर या GR मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी नगर परिषदेची म्हणा किंवा इतर जिल्हा निवड समितीची जी वेटिंग लिस्ट असणार आहे तर ती 2 वर्षासाठी असणार आहे. ना आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर की नगर परिषदेची जाहिरात जी आहे तर ती कधी येणार आहे. बघा नगर परिषद भरती झाली होती 2023च्या शेवटी डिक्लेअर झाली होती. 2024 मध्ये पेपर झाले आणि काही म्हणजे मार्च एप्रिलच्या नंतर जे आहेत तर त्या लोकांना काय झालेलं आहे की जॉईनिंग दिल्या गेलेलं आहेत. अगदी 31 जुलै आणि 16 सप्टेंबर 31 जुलै 16 सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे आहेत ना तर त्या लेखापाल आणि फायर ब्रिगेडच्या लोकांना तसेच काही कर निर्धारण अधिकारी जे आहेत तर त्यांना देखील जॉईनिंग दिलेली आहे. ना आता हा जो GR आहे तर हा GR काय सांगतो की जिल्हा निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी ठीक आहे 2 वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे. म्हणजे जर समजा लेट्स से की मोठी आपण 15 जून 2024ला जरी समजा आपण असं गृहीत धरलं की त्या लोकांना 24ला जॉईनिंग दिली होती 2024 2025 आणि 2026 म्हणजे जूनच्या 2026 पर्यंत ही जाहिरात सध्या येऊ शकणार नाही. याबद्दल हे आहे. आता शासनाने या पत्रकात काय सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही सगळी दिरंगाई करता आहात आणि तुम्ही ही निवड समिती जी आहे तर ती गठीत करायला पाहिजे आणि आतापर्यंत तुम्ही केलेलं नाहीये त्या लवकरात लवकर करा हे सांगितलेलं आहे. आणि त्याच दुसऱ्या बाजूला हा जो GR आहे तर तो असं सांगतो की 2 वर्ष जे आहे ती तुम्हाला करता येणार नाही. पण यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जाहिरात देण्यात येईल म्हणजे 2 वर्षासाठी किंवा नवीन जी जाहिरात येणार आहे तर तोपर्यंत असं व्हायला नको किंवा ती येऊ शकते. ठीक आहे, तर हा जो GR आहे तर हा कधीचा आहे हा आहे
2 डिसेंबरचा. ठीक आहे. तर यामध्ये शासनाचे जे 2 पत्रक आहे, विरोधाभास कसा आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओमध्ये काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, एखादं चुकून अनावधानाने जर एखादं सेंटेन्स जर चुकीचं गेलं असेल तर अधोरेखित करा. आणि येस, तुमचे काही फीडबॅक असतील, सजेशन असतील किंवा नवीन कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असं जर म्हणजे तुमचं मनच असेल तर मला सांगा, मी त्यावरती नक्की तुम्हाला मदत करेन. बाकी आतापुरतं एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया. राम राम.